अचल त्याच्या रूममध्ये येतो आणि कियाराला कॉल लावतो आणि म्हणतो, मला सावीबद्दल सगळी माहिती पाहिजे. कियारा अचलला म्हणते, ठीक आहे. उद्या सकाळी सावीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देते. सावीला आठवते, काही वेळापूर्वी राघव सावीच्या जवळ येत असताना सावीची नजर दरवाजाजवळ उभ्या असलेल्या अचलवर पडते. सावीला माहीत होते की अचलने राघव सावीपासून दूर राहावे म्हणून हटकून काचेची वाटी तोडली होती. सावी हॉलमध्ये जेवायला डायनिंग टेबलवर बसते. अचल आणि सावी एकमेकांना काहीच बोलत नाहीत, पण दोघेही डोळे तिरके करून एकमेकांना बघत होते. राघव सावीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना आपण असे का केले, त्याला वाईट का वाटत होते, असा प्रश्न अचलला पडला होता. जेवण झाल्यावर अचल काहीही न बोलता त्याच्या खोलीत निघून जातो आणि स्वतःला पटवून देत होता की सावी राघवशी संबंधित असल्यामुळे त्याला सावीची इन्फॉर्मेशन पाहिजे होती, दुसरं काहीच नाही. सावी तिच्या खोलीत बेडवर पडून अचलचा विचार करत होती. सावी बेडवरून उठते आणि सोफ्यावर बसते. तिला तिच्या मनातून आवाज येतो, काय झालं सावी, तुला अचल आवडायला लागलाय? सावी तिच्या मनाला समजवते, तसं काही नाही, मी एक मूर्ख मुलगी आहे, तो माझ्यावर प्रेम करणार नाही आणि तसेही मी एका मुलाला प्रॉमिस केलेलं आहे. सावीचं मन सावीला म्हणते, तू अशा व्यक्तीवर प्रेम करतेस ज्याला तू 7 वर्षाची असेल तेव्हा पाहिलं होतं. तुला त्याचा चेहराही आठवत नाही. तू किती दिवस त्याची वाट पाहणार आहेस? सावी मनाला म्हणते, मी नेहमी त्याची वाट पाहीन आणि बेडवर जाऊन झोपते. सकाळी 8 वाजता अचल तयार होऊन हॉलमध्ये येतो. अचलला सावी कुठेच दिसत नाही म्हणून तो तिथे काम करणाऱ्या नोकराला सावीबद्दल विचारतो. तो नोकर त्याला सांगतो की सावी अजून उठली नाही. अचलला वाटतं, काल घडलेल्या प्रकारामुळे कदाचित रात्री सावीला झोप येत नसेल. अचल नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसला, पण आज त्याला एकटेपणा जाणवत होता. 2 दिवसातच त्याला सावीसोबत जेवायची सवय झाली होती. अचल थोडं जेवतो आणि हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन बसतो. दारातून आत येणारी कियारा म्हणते की मी सावीची सगळी इन्फॉर्मेशन आणली आहे, पण ब्रो, मला 1 आठवड्याची सुट्टी पाहिजे. मला सुट्टी नाही दिली तर मी ही फाईल देणार नाही. मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवायचा आहे. अचल त्याला म्हणतो, ठीक आहे, आणि फाईल कियाराकडून घेतो. कियारा तेथून निघून जाते.